2 दिवस सगळ्या कामातून विश्रांती मला मिळाली माहेरी आल्यानंतर. परंतु डोक्यामध्ये चाललेले खूप प्रचंड विचार होते की आता पुढे करायचं काय. आज सकाळी उठले आणि आज वेळ होती माझी नाशिकला जाण्याची आपल्या नवीन घरामध्ये. वैष्णवीचं ॲडमिशन घेतलं होतं माझ्या माहेरी, परंतु ती शाळा काही कारणास्तव मला आवडली नाही. पहिल्याच दिवशी तिला शाळेत पाठवलं आणि दुसऱ्या दिवशी मी TC काढली आणि निर्णय घेतला की तिला माझ्यासोबत नाशिकमध्येच इंग्लिश मिडियमला टाकूया, कारण तिथे सेमी इंग्लिश होती. परंतु तिचं इंग्लिश परफेक्ट आहे, विषय तो नाही आहे, पण ती शाळा मुळात मला आवडली नव्हती. मग म्हटलं रिस्क नको, त्यापेक्षा आपल्यासोबतच ठेवलेली बरी. तर सकाळी सगळ्या त्या गोष्टी पॅकिंग केल्या, ज्या गोष्टी द्यायच्या होत्या मम्मीला त्या दिल्या आणि खाली आलो. तोपर्यंत रुद्रमा, शिवचरण सगळेच उठले होते. तर आवराआवरी चाललेली. तर शिवचरणचं म्हणणं होतं फक्त रुद्रमाला दाखवू नकोस, आजीला पण दाखव, असा तो म्हणत होता. ते बघून फारच भारी वाटले की 1 महिना तो आजीसोबत राहून तो इतका तिच्याशी हे झाला आहे ना. तर मम्मीने माझ्यासाठी आवडीचं आणलं होतं, त्याला मस्काबन म्हणतात की काय कुणाच ठाऊक, पण मला हे प्रचंड आवडतं. तर मी जेव्हा केव्हा मम्मीकडे गेले ना तर माझ्यासाठी ती डोनट आणि हे आणते. तर चला, तर आज वैशू म्हटले की आजी प्लीज मॅगी खाऊ घाल, कारण की आई मॅगी खाऊ घालत नाही. तर तिने मॅगी खाल्ली आणि माझ्या आजीने स्पेशल तिच्या संसारातला हा हंडा मला दिला आहे. म्हणजे माझ्या आजीने जे संसार केलेला आहे तो हंडा तिने मला दिला पितळाचा. आणि हे छोटासा प्याला, म्हणते की तू जेव्हा लहान होते त्यावेळेस तू ह्यातनं पाणी प्यायची. भारी वाटलं नाही, आपल्याच वस्तू आपल्याला पुढं मिळाल्या लहानपणीच्या. आणि आता काही गोष्टी आहेत पॅकिंग करायच्या, त्या पॅक केल्या. वैष्णवीचं सगळंच साहित्य मम्मीकडे आणून दिलं होतं आणि आता ते पुन्हा मला घेऊन जायचं आहे. तर ते कसं होणार आहे, काय होणार आहे कुणास ठाऊक. आज 3री माळ आहे आणि खऱ्या अर्थाने 3ऱ्या माळीलाच वैष्णवीचा जन्म झाला होता. तर चला आता जेवून घेते आणि आपल्याला लवकरच प्रवास करायचा आहे. ST महामंडळाने करणार आहे की कुठल्या शिवशाहीने ते बघूया पुढे जाऊन. तर आता मम्मीने माझ्या आवडीची भाजी केली होती काळ्या मसाल्याची आणि मम्मीचा फराळाचं होतं बघा हे भेंडीची भाजी. आणि ही चपाती नाही आहे, ही राजगिरा भगर साबुदाण्याची चपाती आहे आणि भेंडीची भाजी फक्त जिरा टाकून फोडणी दिलेली आणि ताक आहे. तर हे सगळं आम्ही जेवून आता निघणार आहोत. तर पसारा खूपच झाला होता. तर मम्मी म्हटले की राहू दे, बाकीचं मी घेऊन येते, कारण तिला पण वणीला यायचं आहे, कारण की पप्पांचं वणीच्या देवीवर खूप श्रद्धा होती आणि मम्मीचीही. तर आता नेहमीप्रमाणे योगिताने मला हळद कुंकू लावलं. मी रुद्रमाला जवळ घेतला आणि देवाची प्रार्थना केली की देवा सगळंच काही आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे, मला शक्ती दे, मला त्रास नको होऊ देऊ, प्रवास सुखरूप होऊ दे. मुलांना घेऊन ST मध्ये जायचं म्हटल्यानंतर थोडंसं वाटतंय कसं होणार आहे, सगळं सुरळीत होऊ दे म्हटलं बाबा, आशीर्वाद असू दे. आणि अशा पद्धतीने मी आणि मम्मी निघालो. मम्मी मला मोठ्या बसस्टँडला छत्रपती संभाजीनगरच्या सोडायला आली होती आणि लगेचच बस लागली आणि शिवचरण दमल्यामुळे तो लगेचच झोपला होता. तर शिवशाही मिळाली आणि शिवशाहीचं तिकीट फक्त 250 रुपये होतं. माझं 250 आणि वैशूचं 230 रुपये घेतलं. तर असं करत 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 प्रवास आम्ही केला. तर खरं मध्ये चिप्स वगैरे खाल्ले, वेफर्स खाल्ले आणि एका ठिकाणी म्हणजे येवल्याच्या जवळ एक कुठलं तरी रेस्टॉरंट होतं, म्हणजे साधंसं ढाबा टाईप, तिथे बस थांबलेली आणि बऱ्याच वर्षानंतर आम्ही खरं तर शिवशाहीने प्रवास केलं. तसा शिवबाने मला इतकं काही दमवलं नाही, कारण की तो दमलेला होता म्हणूनच तो झोपला होता. आता प्रवासात त्याने मला त्रास देऊ नये म्हणून तो म्हणेल ते मी करत होते. त्याला कोल्ड्रिंक प्यायची होती, म्हटलं रडू नको, मी तुला घेऊन देते, नाहीतरी हे ॲक्च्युली इतक्या लहानपणी द्यायला नकोच. पण थोडंच घेतलं आणि शेअर करत करत म्हणजे मीच जास्त पिलं आणि त्याला 1-2 घोट दिले प्यायला. तर पुन्हा बस निघाली आणि बघता बघता रात्रीचे 8:30च्या दरम्यान आम्ही पोहोचलो इथे द्वारकाला उतरून आम्ही जाणार होतो पाथर्डी फाट्याला. तर छान प्रवास झाला, असा काही फार त्रास नाही झाला. पण मला वाटते की हे शक्य नाही आहे मला जास्त प्रवास तरी, कारण माझी पाठ दुखायला लागली होती.
तर आता आम्ही ऑटोमध्ये बसून सचिनच्या हॉटेलजवळ आलेलो आहोत आणि सचिन येईलच काही वेळात. मला ना तुमची एक मदत हवी आहे, कारण की आपण ज्या ठिकाणी फ्लॅट घेतला आहे ना तिथे फर्निचर काहीच नाही आहे. तर जुनं मार्केट कुठे आहे काय नियर बाय ते मला प्लीज कळवा. आणि बघूया आता कसं कसं काय काय होते. हे सचिनचे हॉटेल आहे, त्यांनी आम्हाला पिकअप केलं. कुठे आलो आपण? केम चौ. केम छो की नमस्कार? नमस्कार. बघा तिथं हॉटेल आहे. काल मला बरेच कमेंट आले होते की ताई तू एकटीच सगळं कसं काय करतेस, जिजूने तुला हेल्प करायला हवी होती, त्यांनी यायला हवं होतं. तर खरं तर आम्ही एकमेकांना इतकं सपोर्ट करतो ना, तर तो मला सपोर्ट करतो म्हणून मी पण त्याला सांगितलं की तू काहीच काळजी करू नकोस, माझं मी सगळं मॅनेज करते. आणि त्यालाही विश्वास आहे की मी इतका प्रवास करते, सगळं काही एकटी मॅनेज करते, म्हणून तोही रिलॅक्स असतो. तर बघा हे आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीमधनं दिसते मस्तपैकी गरबा वगैरे खेळताना मुली. तर असा काही हा पसारा आहे आणि मला माहिती नाही की हे किती दिवस लागेल मला सगळं आवरायला, कारण मार्केट वगैरे सगळ्याच गोष्टी नवीन आहेत. तर बघूया काय काय होतं आहे. तर असं ओव्हरऑल हा लुक आहे फ्रंट हॉलचा. आणि हे किचन सगळं मेस आहे. छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे महत्त्वाच्या त्या सचिनने लावल्या होत्या, देवारा लावून घेतला. आणि बघू कसं कसं काय होतं. आजूबाजूला भरपूर हॉटेल्स आहेत, त्यामुळे आम्ही बाहेरूनच जेवून आलो होतो. रात्र खूप झाली आहे म्हणून आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया लवकरच.